वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी आणि आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे साबुदाणा फ्राईज। त्यासाठी इथे 2 वाटी साबुदाणा आपण घेतलेला आहे, जो की 5 ते 6 तास आपण सोक केला होता पाण्यामध्ये। त्यानंतर जिरा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आपण तिथे ॲड केलेली आहे। पेस्टमध्ये मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या होत्या। 5 ते 6 मिरच्या घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चम्मच फक्त जिरा ॲड केलेला आणि आपण त्याची पेस्ट करून घेतलेली। त्यानंतर मी इथे 2 मोठे बॉईल केलेले पोटॅटोज आहेत, ते हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट इथे तुम्ही 4 ते 5 चमचे ॲड करून घेऊ शकता। तुम्हाला जास्त हवं असेल तर ॲड करू शकता, ज्यांना जास्त आवडतं ते लोक जास्त ॲड करू शकतात। जेव्हा आपण पोटॅटो त्याच्यामध्ये जास्त ॲड करायचं आहे, कारण की आपण जेव्हा त्याला बाइंड करणार आहोत, बाइंडिंग त्याचे प्रॉपरली होईल त्यासाठी। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। आता त्याला आपण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याचे नॉर्मली वडे जसे बनवतो त्याचा शेप जसा असतो तो शेप द्यायचा आहे। आता तो शेप आपण ह्यासाठी देणार आहोत कारण की आपल्याला जे फ्राईज बनवायचे आहेत त्याचा ते बनवण्यासाठी आपल्याला एकदम प्रॉपरली जसं स्टफिंग हवी आहे तशी ती रेडी होईल त्यासाठी। तर इथे आपण त्याचे बॉल्स बनवून रेडी करून ठेवणार आहोत। त्यानंतर आपण त्याच पोर्शनमधले थोडे थोडे पार्ट्स घेऊन आपण त्याला हाताने थोडंसं रोल करून त्याचे फ्राईज बनवणार आहोत। आता तुम्ही बोलाल की साबुदाणा वडा आणि फ्राईजमध्ये काय डिफरन्स आहे? रेसिपी तर सेम आहे, पण नाही, दोन्हीची टेस्ट खूप वेगळी येते। तुम्ही ट्राय करून बघा। असं हाताने आपण त्याला प्रेस करून बनवणार आहोत आणि जेव्हा आपण फ्राईज बनवणार आहोत तेव्हा जास्त प्रेस करून बनवायचं नाही आहे, जेंटली प्रेस करून त्याला स्मूथली हँडल करून करायचं आहे। तर आता इथे आपण तेल गरम करून झालेलं आहे, त्यामध्ये आपण एक एक करून आपले फ्राईज जे आहेत ते ॲड करून घेणार आहे। तर लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती टोमॅटो स्टिक्सची अपलोड केलेली, जर नसेल बघितली तर जाऊन बघा। मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। माझा इंस्टाग्राम ID आणि रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन। तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण इथे जेव्हा आपले साबुदाणा फ्राय जे आहेत ते आपण जेव्हा तेलामध्ये ॲड करू तर आपण गॅस फास्ट करून घ्यायचा आहे, नाहीतर आपले फ्राईज शिजणार नाहीत। सो थँक्यू।